महाराष्ट्र सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना हे फक्त आम्हीच म्हटलं नाही तर हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि राज्यातील सर्व मंत्रिमंडळाने देखील म्हटलं की लाडकी बहीण योजना म्हणजे आमची सर्वात आवडती योजना आहे, ज्या योजनेने क्रांतिकारी बदल घडवले आणि त्या योजनेमधीलच मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांचं एक स्पष्ट मत येत आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केली आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी, सर्व निकष, सर्वत्र पात्र आहोत, आम्ही खूप गरीब आहोत तरी देखील आमचे योजनेचे पैसे का आले नाहीत। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे 3000 रुपयांचे वितरण आता संपलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये आले आहेत त्या महिलांना येत्या काही दिवसांमध्ये मे महिन्याचे 1500 रुपये पुन्हा जमा होणार आहेत। परंतु अशा महिलांचं काय की ज्या लाडकी बहीण योजनेच्या अटी निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते सुरळीत मिळाले, त्यांनी त्यांची ई-केवायसी देखील योग्य पद्धतीने करून घेतली, परंतु तरी देखील त्यांचे पैसे मात्र आले नाहीत। अशा महिला बाकी आहेत आणि या महिलांचे मग हे 3000 रुपये येणार का नाही किंवा त्यासाठी त्यांना काय करावे लागेल, कुठे जाऊन चौकशी करावी लागेल, असे विविध प्रश्न या योजनेच्या निमित्ताने अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण मित्रांनो करतो। तर यातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील तर सर्वात आधी ज्या 7 अटी आहेत त्या 7 अटीमध्ये तुम्ही पात्र आहेत का ते तपासा। अटीमध्ये पात्र नसल्यास तुम्हाला योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाहीत। मग यामध्ये तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे का किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासा। तुमच्या कुटुंबामध्ये, कुटुंब म्हणजे काय तर एक रेशनिंग कार्ड म्हणजे कुटुंब, लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या रेशनिंग कार्डवर जी नावं आहेत ती नावं म्हणजे तुमचं कुटुंब। तुम्ही घरात किती जण राहताय, तुम्ही 2 घरं एकत्र आहेत, तुम्ही 3 घरं एकत्र आहेत, ते कोणीही पाहत नाही, तर तुमचे रेशनिंग कार्ड म्हणजे तुमचे कुटुंब असते। मग तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला आहे का, नसेल तर ठीक आहे, तुम्ही परत पात्र झालात। तुमच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन आहे का ते तपासा। तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्तीने ITR भरलाय का। आता अनेक जणांना ही माहिती नसतं की ITR काय असतं। बरेचदा आपण ज्यावेळी कर्ज प्रकरण करायला जातो तेव्हा आपल्याला बँक किंवा तिथले अधिकारी काय म्हणतात की तुमचा ITR आहे का। मग अशा वेळी आपण काय करतो, कधी कधी ITR भरून टाकतो आणि ITR भरल्यामुळे आपला एकदा ITR नोंदणी झाली की त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांचे पैसे येत नाहीत। म्हणून ITR कोणी भरतं का ते तपासा। त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला पेन्शन मिळते का ते तपासा। अशा विविध अटी आहेत, ज्या अटींमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही ई-केवायसी केलेले असणे आवश्यक आहे। तर या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला तुमच्या तालुक्यावर पंचायत समिती कार्यालयामध्ये, जिल्हा परिषदमध्ये, महानगरपालिकामध्ये जिथे तुम्ही असाल त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांची भेट घ्यायची आहे। प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुम्हाला काय सांगायचंय की बाबा आम्ही या योजनेच्या सर्व अटी निकषामध्ये पात्र आहोत, आधार कार्ड घेऊन जा सोबत, आणि तरी देखील आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। मग ते तपासतील की नक्की तुमच्या पैसे का बंद झाले आहेत किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलंय का किंवा कोणतं डॉक्युमेंट तुमचं कमी पडतंय। ऑनलाईन पद्धतीने तक्रार फॉर्म नोंदवून किंवा ऑनलाईन पद्धतीने चेक करून काही फायदा होत नाही। लक्षात घ्या, ऑफलाईन पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडेच तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळेल। त्यानंतर जर निकषांमध्ये पात्र असेल तरच यापुढे तुमचे पैसे येणार आहेत। म्हणून लक्षात घ्या, याआधी तुमचे पैसे आले असतील, तुम्ही चुकून त्यामध्ये पात्र राहिला असाल तर तुम्हाला यापुढे पैसे येत नसतात। ज्या सर्वच्या सर्व अटी होत्या GR काढताना लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला त्या अटी दिसतील, त्या अटी तपासा आणि त्या अटीमध्ये पात्र असाल। त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये एकच लाडकी बहीण असणार यापुढे, म्हणजे जी विवाहित असेल ती एक आणि अविवाहित एक, अशा 2च महिला असतील। 2 विवाहित 2 अविवाहित यांना यापुढे पैसे येत नसतात। आता येत असतील तरी देखील ते येण्या काही दिवसांमध्ये बंद होतील। पुढचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी साठी आता परत मुदत वाढ मिळणार नाही। अनेक महिलांनी विचारलं की बाबा ई-केवायसी राहून गेली, कारण नवीन ई-केवायसी 31 डिसेंबर रोजी जी बंद झाली ती परत चालू झाली नाही आणि ई-केवायसी एडिट साठीचा विषय हा 30 एप्रिल रोजी संपला आहे। आता परत तुम्ही तुमची ई-केवायसी एडिट करू शकत नाही, आता परत तुम्ही तुमची ई-केवायसी नवीन करू शकत नाही आणि आता ज्या महिलांना पैसे आले आहेत केवळ त्याच महिला यापुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत। म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि तुमचे पैसे तरी देखील बंद झाले असतील तर महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या आणि त्यांची भेट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल। आणि जर तुम्ही पात्र असाल तर कदाचित एखादं डॉक्युमेंट तुमचं चुकीच्या पद्धतीने गेलं असेल, ते डॉक्युमेंट तुम्ही अपडेट करून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत सुरू होऊ शकतात, अन्यथा तुमचे लाडकी बहीण योजनेचा थांबलेला लाभ परत चालू होणार नाही। म्हणूनच तुम्ही अटी निकषांमध्ये पात्र असून देखील तुमचे पैसे आले नसतील तर नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबत तुमचा प्रवर्ग कोणता आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून
माध्यमातून नक्की कळवा. इतरही तुमच्या योजनेबाबतचे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला, ही व्हिडिओ शेअर करायला आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.